जे पाप तीर्थाला धुतल्या जात नाहीत ते पाप संताच्या संगतीत धुतल्या जातात. कंसासारखे, पुतनेसारखे, व्याधासारखे क्षणभर देवाची संगत झाली तर त्यांचा उद्धार झाला. म्हणून देवाचं नामस्मरण करा. देव सगुण आहे आणि निर्गुणी आहे, आनंदमय आहे देव. आपण अनेक घागरे भरून ठेवल्या आणि त्याच्यामध्ये सूर्य दिसतो, घागर फुटली, सूर्य फुटत नाही. माणसाचा जीव कर्दळीच्या खांबासारखा, केव्हा जीव जाईल सांगता येत नाही. आणि आपला देह तयार झाला त्यावेळेस आपला पृथ्वी, वारा, उजेड, आकाशात त्याच्यापासून देह तयार झाला आणि त्यातच मिसळून जाते. आपल्या सोबत काय येते? आपण आपल्या देवानं 100 वर्ष आयुष्य दिले. 100 वर्षातले अर्धे झोपीत गेले, काही बाळपणात गेले, काही तरुणपणात गेले. मग आपल्याला देवाच्या नावासाठी काय उरलं? देव म्हणतात, मला तर अशी नवाई वाटते, याच्या देखत देखत किती लोक मरतात, पण हा पट्ट्या काही मरायला भेट नाही. फक्त विचार करतात. बुडा मेला, बुड्याने किती पुस्तकं काढले असतील, कोणाले वारीस करून ठेवले असतील. बुडी मेली का ठेवले असतील बुडीना पैसे, पुरीले दिले असतील काय, याचा विचार करतात. पैसा आणला सगळ्याला हरिक होते, पण भरताना आपल्याला भरावं लागते. किती हुशार असेल तरी आपले कर्म आपल्याला भरावं लागतात. मेल्यानंतर 10, 11, 12, 13 दिवसामध्ये पिंडदानाची क्रिया करावी लागते. ही क्रिया करताना पोरगाच असावं असं काही नाही. भाऊ, चुलत भाऊ, आत्याचा पोरगा, मामाचा पोरगा, 7 लोकांना पिंडदान करता येते. पिंडदानाची क्रिया कोणही करो, पण व्यवस्थिशीर करावी लागते. एखाद्याला पोरगाच नाही, जावयाला सुद्धा पिंडदान करता येते. संन्यासी मेला असेल तरी त्याचं पिंडदान करावं लागते. पिंडदानाची क्रिया गावात करता येत नाही, गावाबाहेर करावी लागते. 5 वर्षाचा मुलगा जरी मेला असेल तरी त्याची पिंडदानाची क्रिया करावी लागते. ज्याच्या घरी पिंडदानाची क्रिया नाही तोपर्यंत त्यांच्याकडे अशुद्धी असते.